नमो बुद्धाय. मी निकिता स्वागत करते तुमचे माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आपण पाहूया वर्षावास म्हणजे काय, वर्षावास कशा प्रकारे म्हणजे वर्षावास करण्यामागचे काय कारण आहे हे आज आपण जाणून घेऊया. वर्षावास म्हणजे पावसाळ्यातील 3 महिने अर्थात अश्विन पौर्णिमेपर्यंत निमंत्रित बुद्ध विहारात जीवन व्यतीत करणे. या काळात भिक्खूमध्ये विनयात कमीपणा आला असेल त्यांनी ज्येष्ठ भिक्खूद्वारा पूर्तता करणे, ध्यान साधना करणे, बौद्ध उपासक उपासिकांना धम्म शिकविणे, उपासकाकडून अष्टपुरस्काराचे धम्मदान स्वीकारणे व उर्वरित 9 महिने धम्मप्रचार प्रसाराला घालविणे हे भिक्खूंचे कार्य असते. भगवान बुद्ध धम्माचा सारनाथ येथे प्रथम उपदेश देताना बुद्धांनी काय उपदेश दिला हे आपण पाहूया. तथागतांनी बुद्धत्व प्राप्तीनंतर पंचवर्गीय संन्याशांना आपला अष्टांगिक मार्ग, प्रतित्य, समुत्पाद, 4 आर्य सत्य हे समजावून दिल्यानंतर त्यांना ते कळले. इसिपतन वन आधुनिक सारनाथ वाराणसी येथे अनुत्तर असे पहिले धम्मचक्र प्रवर्तन केले. अश्विन पौर्णिमेला 61 अरहत भिक्षूंच्या समवेत धम्मचक्राची घोषणा केली. 4ही दिशांना जाऊन बहुजन हिताय बहुजन सुखाय धम्माची अशी सिंहगर्जना केली. जेव्हापासून तथागतांनी आषाढी पौर्णिमेला भिक्षू समवेत प्रथम वर्षावास इसिपतनमध्ये केला तेव्हापासून भिक्खू वर्षावास प्रारंभ करतात. वर्षावास कोणत्या काळापासून चालू आहे हे आपण पाहूया. भगवान बुद्धाच्या काळात बुद्धांनी सर्व भिक्षूंना धम्माचा प्रसार करण्याचे आदेश दिले आणि सर्व बौद्ध भिक्खू या कामात गुंतले होते. परंतु असे केल्याने त्यांना बऱ्याच संकटांना आणि विशेषतः पावसाळ्यात नद्यांमध्ये अनेक संकटांना सामोरे जावे लागले. पुरामुळे बौद्ध भिक्खू वाहून जात आणि त्यांच्या चालण्याने शेतातील पिकांचे नुकसान होत. त्यांनी हे तथागतांना सांगितले. बुद्धांनी आदेश दिला की आषाढ पौर्णिमेपासून ते अश्विन पौर्णिमेपर्यंत सर्व भिक्षूंनी एकाच ठिकाणी राहावे. भिक्षेसाठी गावात जाऊ नये. एकाच ठिकाणी राहून धम्माचे पठण, अध्ययन करावे. जर गरज पडली तर भिक्षू आपल्या गुरूकडून जास्तीत जास्त 1 आठवड्याचा वेळ घेऊन विहारातून बाहेर जाऊ शकतात. भगवान बुद्ध काळापासून वर्षावास अस्तित्वात आहे. भगवान बुद्धांनी पहिला वर्षावास इसवी सन पूर्व 527 मध्ये सारनाथच्या इसिपतनमध्ये केला आणि त्यानंतर 45 वर्षावास त्यांनी श्रावस्ती, जेतावन, वैशाली, राजगृह इत्यादी ठिकाणी केले. अशा प्राचीन गुरु शिष्य परंपरेचे पालन आजही भारतात आणि बौद्ध राष्ट्र थायलंड, म्यानमार, श्रीलंका, कंबोडिया आणि बांगलादेश हे देश पालन करतात वर्षावासाचे. तर मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि गौतम बुद्धाची शिकवण पूर्ण समाजात गेली पाहिजे तर व्हिडिओ नक्की शेअर करा. नमो बुद्धाय.